हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं आपल्या लर्न इंग्लिश बी ग्लोबल या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण दिस, दॅट, दोज, दिस हे वर्ड्स शिकणार आहोत की जे इंग्रजी बोलताना जास्तीत जास्त वापरले जातात. म्हणूनच आपण यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा, तसंच यांना इंग्रजी ग्रामरमध्ये काय बोललं जातं आणि यांच्याबरोबर कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात ते अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर्वात आधी या पिक्चरवर एक नजर टाका. एका बाजूला एक व्यक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला एका बेंचवर एक लेडी पुस्तक वाचत बसली आहे आणि तो व्यक्ती तिला लांबूनच हे कविता गिव्ह मी दिस बुक असं बोलत आहे. तर तुम्ही मला सांगू शकाल का की हे वाक्य करेक्ट आहे का? तर हे वाक्य इनकरेक्ट आहे, म्हणजेच रॉंग आहे. आणि कसं तेच नेमकं आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण या वर्ड्सना मराठीमध्ये काय बोललं जातं, म्हणजेच त्यांचं मराठी मीनिंग काय आहे ते पाहूया. दिस, दिस म्हणजे काय? हा किंवा ही किंवा हे. दॅट, दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते. आणि दिस म्हणजे हे किंवा या. दोज म्हणजे ते किंवा त्या. या अर्थाने, या मराठी अर्थाने हे शब्द वापरले जातात. यांना इंग्रजीमध्ये डोमेन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डोमेन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं बोललं जातं. तर प्रोनाउन का? तर हे नाऊनची जागा घेतात म्हणून यांना प्रोनाउन, तसंच ते नाऊन बद्दल माहिती देतात म्हणून डोमेन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं बोललं जातं. सर्वात आधी आपण दिस, दॅट, दिस, दोज यांच्यामधला डिफरन्स पाहूया. आता इथे पहा, दिस, दिस कधी वापरला जातो? तर दिस हा सिंग्युलर म्हणजेच वस्तू किंवा व्यक्ती ह्या संख्येने एक असतात त्यावेळी दिसचा वापर केला जातो. आणि जेव्हा ती वस्तू किंवा ती व्यक्ती तुमच्या नियर असते, म्हणजे तुमच्या जवळ असते, क्लोज टू यू असते, अगदी तुम्हाला टच होईल इतक्या अंतरावर असते, त्यावेळी दिसचा वापर केला जातो. त्यावेळी त्या सेंटेन्स मध्ये दिस वापरलं जातं. नेक्स्ट बघा, दॅट, दॅट कधी वापरला जातो? तर दॅट पण सिंग्युलर म्हणजेच वस्तू किंवा व्यक्ती संख्येने एक असतात त्यावेळी वापरला जातो. पण ती वस्तू किंवा ती व्यक्ती तुमच्यापासून दूर असते, फार असते, फार फ्रॉम यू म्हणजेच तुमच्यापासून लांब असते, त्यावेळी दॅटचा वापर केला जातो. ओके. नेक्स्ट, दिस, दिस कधी वापरला जातो? जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती एकापेक्षा जास्त, प्लुरल म्हणजेच अनेक वचन, म्हणजे एकापेक्षा संख्येने जास्त असतात आणि तुमच्या जवळ असतात, नियर असतात, क्लोज टू यू म्हणजे तुमच्या जवळ असतात आणि संख्येने एकापेक्षा जास्त असतात, तेव्हा दिसचा वापर केला जातो. दोज, दोज सुद्धा प्लुरल म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू असतात तेव्हा, पण तुमच्यापासून लांब, फार फ्रॉम यू म्हणजे तुमच्यापासून दूर असतात, त्यावेळी दोजचा वापर केला जातो. म्हणजे दिस आणि दोज हे प्लुरल या अर्थाने येतात, पण दिस हा जवळ असतो तेव्हा वापरला जातो आणि दोज हा ती वस्तू तुमच्यापासून लांब असतात, एकापेक्षा जास्त असतात, त्यावेळी दोज वापरण्यात येतो. ओके. आता आपण एक क्विक रिकॅप घेऊया. दिस आणि दिस हे कधी वापरले जातात? जेव्हा त्या वस्तू जवळ असतात, नियर थिंग्स साठी दिस आणि दिस वापरलं जातं. दॅट आणि दोज कधी? जेव्हा त्या वस्तू लांब असतात, दूर असतात, फार थिंग्स साठी दॅट आणि दोज वापरलं जातं. त्याच्यानंतर आता दिस आणि दॅट हे सिंग्युलर साठी वापरलं जातं. दिस आणि दॅट हे सिंग्युलर म्हणजे वस्तू किंवा व्यक्ती संख्येने एक असतात तेव्हा वापरलं जातं. आणि दिस आणि दोज हे अनेक वचन, प्लुरल म्हणजेच वस्तू किंवा व्यक्ती संख्येने एकापेक्षा जास्त असतात तेव्हा वापरलं जातं. बरोबर? आलं इथपर्यंत लक्षात? आता आपण या प्रत्येकाचे काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे तुम्हाला अजूनच व्यवस्थितपणे लक्षात येईल. आता इथे पहा, दिस इज माय बुक म्हणजे हे माझं पुस्तक आहे.
म्हणजे कधी बोलणार मी असं, जेव्हा ते पुस्तक माझ्या जवळ आहे, माझ्या हातात आहे. समजा एक पुस्तक माझ्या हातात आहे आणि त्यावेळी मी बोलते की दिस इज माय बुक. जर ते पुस्तक माझ्यापासून लांब असेल तर त्यावेळी मी दिस इज नाही बोलू शकत, त्यावेळी मी दॅट बोलणार. पण पुस्तक माझ्या हातात आहे म्हणून मी काय बोलणार की दिस इज माय बुक. नेक्स्ट, दिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे. म्हणजे मी त्या घरात बसले किंवा मी त्या घराच्या अगदी जवळ आहे, त्यावेळी मी काय बोलणार की दिस इज माय हाऊस. दिस मोबाईल इज ओल्ड. हा जुना मोबाईल आहे. म्हणजे तो मोबाईल माझ्या जवळ आहे, माझ्या हातात आहे किंवा मी टच करू शकते इतक्या अंतरावर आहे. दिस इज अ ब्युटिफुल मॉर्निंग. म्हणजे ही एक सुंदर सकाळ आहे. म्हणजे ही म्हणजे आत्ताची. दिस इज द रिझन आय केम. हेच कारण आहे म्हणून मी आले. म्हणजे हे सांगण्यासाठी दिस इज वापरलं गेलंय. नंतर पुढे बघा, दीज आर न्यू शूज. म्हणजे ते शूज माझ्या हातात आहेत आणि मी सांगते की दीज आर न्यू शूज. म्हणजे हे नवीन शूज आहेत. दीज आर ऍपल्स. आता ऍपल्स माझ्या बाजूला आहेत आणि म्हणून मी सांगते की दीज आर ऍपल्स. म्हणजे हे सफरचंद आहेत. दीज आर ब्युटिफुल फ्लावर्स. ही सुंदर फुले आहेत. फुलं माझ्या जवळ आहेत आणि मी काय बोलते की ही सुंदर फुलं आहेत. पुढे, दीज स्टुडंट्स आर हार्ड वर्किंग. म्हणजे हे विद्यार्थी मेहनती आहेत. आता ते विद्यार्थी माझ्या जवळ आहेत, माझ्या जवळ बसलेले आहेत किंवा माझ्या समोर आहेत आणि मी सांगते की दीज आर हार्ड वर्किंग स्टुडंट्स. ओके. दीज क्लोथ्स आर क्लीन. हे कपडे स्वच्छ आहेत. म्हणजे ते कपडे माझ्या बाजूला आहेत, माझ्या जवळ आहेत आणि त्यावेळी मी बोलते दीज क्लोथ्स आर क्लीन. आता आपण दॅट आणि दोजचे काही एक्झाम्पल्स पाहूया. दॅट इज माय कार. म्हणजे माझी कार रस्त्यावर पार्क केलेली आहे आणि मी एखाद्याला माझी कार ती दाखवत आहे की ती माझी कार आहे. दॅट इज माय कार. पुढे, दॅट इज माय हाऊस. म्हणजे एखाद्याला मी माझं घर लांबून दाखवत आहे की ते माझं घर आहे. दॅट ड्रेस इज ब्युटिफुल. म्हणजे एखाद्या शॉपच्या डिस्प्लेमध्ये एखादा ड्रेस लावलेला आहे आणि आपण तो लांबून बघून एखाद्याला दाखवत आहे की बाबा तो ड्रेस सुंदर आहे. दॅट ड्रेस इज ब्युटिफुल. दॅट माउंटन इज व्हेरी हाय. तो डोंगर खूप उंच आहे. म्हणजे आपण तो लांबून दाखवत आहे. दॅट गर्ल इज माय सिस्टर. ती मुलगी माझी बहीण आहे. म्हणजे माझी बहीण चाललेली आहे आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत आहे आणि मी तिला दाखवत आहे की ती माझी बहीण आहे. म्हणजेच दॅट गर्ल इज माय सिस्टर. ओके. आता दोज आर माय किड्स. म्हणजे माझी मुलं कुठेतरी बाहेर खेळत आहेत आणि मी कोणातरी सांगत आहे की ती माझी मुलं आहेत. दोज आर माय किड्स. दोज आर रोजेस. म्हणजे फुलं दिसत आहेत लांबून आणि ती कोणती फुलं आहेत तर ते गुलाब आहेत किंवा ती गुलाबाची फुलं आहेत. अशा वेळी काय बोलणार? दोज आर रोजेस. दोज आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह कार्स. म्हणजे त्या गाड्या किंवा त्या कार खूप महागड्या आहेत. ओके. दोज ऍपल्स आर फ्रेश. ते सफरचंद फ्रेश आहेत म्हणजे ताजे आहेत. म्हणजे ते सफरचंद माझ्यापासून थोड्या अंतरावर आहे, डिस्टन्सवर आहेत. त्यावेळी मी काय बोलणार? दोज ऍपल्स आर फ्रेश. पुढे, दोज गर्ल्स आर माय क्लासमेट. म्हणजे त्या मुली माझ्या वर्गमैत्रिणी आहेत. म्हणजे त्या मुली लांब आहेत माझ्यापासून आणि मी कोणाला तरी सांगत आहे की त्या मुली माझ्या मैत्रिणी आहेत. त्यावेळी काय बोलणार? दोज गर्ल्स आर माय क्लासमेट्स. आता आपण पुढे पाहूया की दिस, दॅट, दीज, दोज यांच्याबरोबर कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात. म्हणजे कोणत्या टाइम मध्ये कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात. आता इथे पहा, जर प्रेझेंट असेल तर दिस आणि दॅट बरोबर इज वापरलं जातं आणि दिस आणि दोज बरोबर आर वापरलं जातं. ओके. आणि टाइम जर पास्ट असेल, पास्ट मध्ये असेल तर दिस आणि दॅट बरोबर वॉज वापरण्यात येतं आणि दिस आणि दोज बरोबर वर वापरण्यात येतं. ओके. फ्युचर मध्ये दिस आणि दॅट बरोबर विल बी
किंवा शाल बी वापरण्यात येतं. तसंच दिस आणि दोज बरोबर सुद्धा विल बी किंवा शाल बी वापरलं जातं. आता विल बी आणि शाल बी वापरण्याचे काही रूल्स आहेत. विल आणि शालवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे चॅनलच्या ग्रामर या प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या वापरामधला जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. ओके, आता आपण यांचे अजून काही एक्झाम्पल्स पाहूया टाइम मध्ये. दिस इज माय पेन. हा माझा पेन आहे, म्हणजे तो पेन माझ्या हातात आहे म्हणून दिस इज माय पेन. आता इथे नेक्स्ट बघा, दिस वॉज माय फेवरेट टॉय. हे माझं आवडतं खेळणं होतं, म्हणजे ते पास्ट टाइम मध्ये होतं की एखादं खेळणं माझ्या जवळ आहे पण ते माझं तेव्हा लहानपणी माझं आवडतं खेळणं होतं म्हणून दिस वॉज माय फेवरेट टॉय. ओके, दिस विल बी माय न्यू फोन. हा माझा नवीन फोन असेल, म्हणजे मी हा फोन घेणार आहे. पुढे दॅट इज युअर बॅग. ती तुझी बॅग आहे, म्हणजे ती बॅग अंतरावर आहे म्हणून आपण काय बोलतोय, ती तुझी बॅग आहे. दॅट वॉज अवर ओल्ड हाऊस. ते आमचं जुनं घर होतं, म्हणजे आपण आपलं जुनं घर एखाद्याला दाखवतोय की ते आमचं जुनं घर होतं, म्हणजे ते पास्ट मध्ये ते घर होतं. दॅट विल बी अवर न्यू ऑफिस. हे आमचं नवीन ऑफिस असेल, म्हणजे फ्युचर मध्ये असेल म्हणून विल बी. पुढे दीज आर माय बुक्स. ही माझी पुस्तके आहेत, ती पुस्तके माझ्या जवळ आहेत. दीज आर माय बुक्स. दीज वेअर माय बुक्स लास्ट इयर. ही गेल्या वर्षी माझी पुस्तकं होती, म्हणजे पास्ट मध्ये झालं म्हणून वेअर. पुढे दीज विल बी माय नोट्स फॉर एक्झाम. या माझ्या परीक्षेच्या नोट्स असतील, म्हणजे फ्युचर मध्ये की या माझ्या परीक्षेच्या नोट्स असतील. दोज वर माय क्लासमेट्स. ते माझे वर्गमित्र होते. दोज वर माय क्लासमेट, म्हणजे ते पास्ट मध्ये माझे वर्गमित्र होते. दोज शाल बी युअर ड्युटीज. ती तुझी कामे असतील. दोज शाल बी युअर ड्युटीज. ती तुझी कामं असतील. आता पुढे पाहूया इंट्रोडक्शन, म्हणजेच ओळख करून देण्यासाठी या दिस दॅट दिस दोजचा वापर कसा केला जातो. आता इथे पहा, दिस इज मी, म्हणजे ही मी आहे. आता एखाद्याला आपण एखादा फोटो दाखवतोय आपला जुना किंवा कुठलाही फोटो दाखवतोय, तर त्यावेळी काय दिस इज मी, म्हणजे ही मी आहे हे सांगण्यासाठी दिसचा वापर केला जातो. पुढे दॅट इज माय टीचर स्टँडिंग देअर. म्हणजे ती तिथे उभी असलेली माझी शिक्षिका आहे, म्हणजे एखाद्याला आपण सांगतोय की ती तिथे उभी असलेली माझी शिक्षिका आहे. दॅट इज माय टीचर स्टँडिंग देअर. दीज आर माय फ्रेंड्स रिया अँड नेहा. या माझ्या मैत्रिणी रिया आणि नेहा आहेत. बरोबर, म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणून दीज आर माय फ्रेंड्स, म्हणजे आपण ती ओळख करून देतोय, म्हणजे इंट्रोड्यूस करतोय कोणाला तरी, तेव्हा दीज आर माय फ्रेंड्स रिया अँड नेहा. दोज आर अवर टीचर्स. त्या आमच्या शिक्षिका आहेत, म्हणजे आपण इंट्रोड्यूस करतोय, ओळख करून देतोय की त्या तिकडे असलेल्या आमच्या शिक्षिका आहेत. दोज आर अवर टीचर्स. ओके, आता आपण जेव्हा फोनवर बोलत असतो एखाद्याशी, तेव्हा दिस आणि दॅटचा कसा वापर होतो ते बघा. हॅलो, दिस इज समिता स्पीकिंग. इज दॅट राहुल? हॅलो, मी समिता बोलते आहे, तिकडे राहुल आहे का, म्हणजे मी राहुल बोलत आहेत का. तर याच्यासाठी सुद्धा दिस आणि दॅटचा वापर करण्यात येतो. ओके, तर फ्रेंड्स, मला वाटतं तुम्हाला आता दिस दॅट दिस दोज यांचा वापर वाक्यात कसा करायचा ते तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला हे पिक्चर दाखवलं होतं आणि हे पिक्चर मध्ये जे बोललं गेलेले वाक्य आहे ते रॉंग आहे असं सांगितलं होतं. तर ते कसं आहे ते बघा. आता ही व्यक्ती आहे, ती काय बोलते, हे कविता गिव्ह मी दिस बुक. पण ते बुक तर त्याच्यापासून लांब आहे, बरोबर, म्हणून तो त्या वाक्यामध्ये दिस वापरू शकत नाही. तर त्याने काय बोललं पाहिजे की हे कविता गिव्ह मी दॅट बुक, कारण ते बुक त्याच्यापासून लांब अंतरावर आहे. बरोबर, म्हणून हे वाक्य इनकरेक्ट आहे. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा दिस दॅट दिस दोज याच्यावर वाक्य बनवून मला कॉमेंटमध्ये पाठवा. मी नक्की त्याच्यावर रिप्लाय देईन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. तसंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.